खंडे स्थळावरती आहे आणि आपल्याला माहिती आहे आज दुपारची घटना आहे. दुपारची म्हणजे आज मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026 आणि दुपारी इथे एका अल्पवयीन मुलीवरती एक अत्याचार झाला आहे आणि ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर फॉरेन्सिक लॅब, पोलीस सगळे घटनास्थळी दाखल झाले. ही जी काही बाजू दिसते माझ्या पाठीमागं इकडच्या साईडला साधारण एक जवळच्याच अंतरावरती इथे ही घटना घडली आहे. आता रात्रीचे जवळपास माझ्या मते एक 11:30 वाजलेले आहेत आणि रात्री 11:30ला सुद्धा ही सगळी मंडळी या ठिकाणी थांबून आहेत. आरोपी ताब्यात घेतलेला आहे. थोड्याच वेळात पुण्याची SP या ठिकाणी घटनास्थळी येतील. जुन्नर तालुक्यातले जे काही 4 पोलीस स्टेशन त्याचे संबंधित अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या आरोपींनी हा जो काही प्रकार केलेला आहे त्या आरोपीच स्वतः पोलिसांसोबत किंवा गावकऱ्यांसोबत घटनास्थळापर्यंत गेला. CCTVमधून ज्यावेळेस ही दृश्य पहिल्यांदा हाती आली त्यानंतर आरोपी स्वतःची ओळख स्वतःच ओपन करण्यासारखा हा प्रकार आहे. गुन्हा त्यांनीच केला आणि त्यांनी स्वतःची माहिती थोडक्यात स्वतः शेवटी सांगितली आणि त्यातूनच हा सगळा प्रकार उघड झाला. आता आपल्याला फक्त पोलिसांशी किंवा प्रेस नोट काय येते ती पाहावी लागणार आहे. नेमका आरोपी कोण आहे आणि ज्या बालिकेवरती हा अत्याचार करण्यात आला आहे त्या बालिकेचं नाव तर काही डिस्क्लोज होणार नाही, कारण जो प्रेस लॉ आपल्याला सांगतो का मुलींचं आणि महिलांचं नाव कधी घ्यायचं नसतं. पण आरोपींनी जे काही काम केलं ते खूपच विचित्र पद्धतीने केलेलं आहे आणि जुन्नरसारख्या शिवजन्मभूमीमध्ये असे प्रकार जर घडायला लागले तर नेमकं काय म्हणायचं. खरं तर या सगळ्या गोष्टींवरती आपण लक्ष ठेवून थांबूयात. पोलीस अधिकृतरित्या थोड्याच वेळात किंवा उद्या सकाळपर्यंत प्रेस नोट देतील. त्यानंतर ही बातमी नेमकी काय ही तुमच्यापर्यंत येईल. सध्या तरी मी इथंच थांबतो, पण पुन्हा एकदा मी ह्या बाजूला दाखवणार आहे. ह्या बाजूला पुढच्या साईडला साधारण ही घटना घडलेली आहे आणि आता फॉरेन्सिक लॅब असेल किंवा पोलीस असतील सगळे तपास करत आहेत. सकाळपर्यंत यातल्या बऱ्याचशा गोष्टी उघड होतील. आता तरी आपण इथंच थांबूयात. कदाचित थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पुण्याचे SP गिल सर येतील आणि या ठिकाणचे DYSP असतील किंवा इतर काही पोलीस फोर्स असतील त्यांच्याकडनं सुद्धा अधिकृत माहिती मीडियापर्यंत काय येते त्यावरती सुद्धा आपली नजर असणार आहे. धन्यवाद. आपण इकडे जाऊ. राहू दे. शैलेश बॅटरी
तूर नाही ते हे ताग आहे ताग ताग आहे ताग वरती नका बघू ना. लागेल पण डोक्याला तिकडा पुढे ना हा ना मला असायचं बिबट्या एखादा You were here when the body was here? Yes, yes. At the time we were present. Exact location of the body, it was here. So Panchanama you are doing under his action. Yes, yes, absolutely. Yes, sir. It got done. Yes, sir. You done the Isaksha, sir. Isaksha complete झाली. शॉर्ट्स तर पत्रकारांना एक विनंती होती, सेन्सिटिव्ह केस आहे. इथं आले का? अहो, प्लीज इथं येऊ नका प्लीज. कृपया कृपया थांबा थांबा थांबा. सहकार्य सगळे करा. जा. मागं कोण थांबलेलं होतं? चला ओके 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 चला 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 लाईट समोरची वापरा पण थोडी ती समोरचीच आहे. समोरची मारुतीवाले लाईट जरा कमी करून टाकली. लयच खाली घेतली बराच नाही गाडी उतरायला आहे तशी. आता येईल बरोबर. अरे बापरे, यांची गाडी तर बरं घातली पोलिसांच्या आतमध्ये. तिथे गुंड साहेबांचे पुढे आपली पुढे इथं का पुढं थांबा
साहेब जय हिंद. परवा भेटलो का आपण ऑफिसच्या साहेबांबरोबर आलो होतो. त्यांचे स्थानिक ग्रामपंचायत सदस्य माझ्या वार्डमध्ये झालेलं झाली ती घटना. आपली पोलीस स्टेशनचं आहे, कुठं आउटपोस्ट आहे, 24 तास बंद असतं. त्याची दयनीय अवस्था आहे. ग्रामस्थांची मागणी आहे तिथं ते पोलीस राहिले पाहिजे. 6 जणांची नियुक्ती सर ऑफिसला काय बाहेर द्या सगळे पत्रकार होता आम्ही. हा काम उरकून घ्या. किमान बाबा काय आरोपी ताब्यात घेतलाय किंवा काय वगैरे नाव नका क्लिक करू, फक्त आम्हाला आरोपीबद्दल सांगा. हो. नाही ठीक आहे. सर नेमकी काय घटना घडली, तुम्ही आता व्हिजिट केली, आरोपी ताब्यात घेतलाय किंवा काय? आज संध्याकाळी दुपारच्या नंतर एक 25 वर्षाच्या तरुणाने एक 9.5 वर्षाची जी मुलगी आहे त्याच्या शेजारी घराचं जे राहत होती ते घरी दुसऱ्या मुलाबरोबर खेळत असताना टी व्ही बघत असताना ते त्यांना घरातून ओळख असून बाहेर घेऊन गेला आणि गावी बाहेर हे जे शेत आहे ते शेतात पुढे जाऊन त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे आणि त्याची हत्या केली आहे. ह्याचं जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेलं आहे. सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि त्या जागेचा पंचनामा पाहणी हे चालू आहे आणि वैद्यकीय तपासणी जी आहे ते त्याची प्रोसेससुद्धा चालू आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला कसं समजलं आणि पोलिसांनी येऊन साधारण काय ताब्यात कोणाला घेतलंय का काय परिस्थिती? आज दुपारी साधारणतः 2 वाजण्याच्या दरम्यान एक मिसिंग मुलगी झाली असे समाजामध्ये एक मेसेज गेला. त्याच्यानंतर त्या घरच्यांनी साधारणतः 1-2 तास 4 वाजेपर्यंत शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर घरच्यांनी तक्रार दिल्यानंतर डिपार्टमेंट इथं हजर झालं आणि डिपार्टमेंटबरोबर आम्ही सगळे त्यांच्याबरोबर मदत करत होतो. इकडचे ओढे असतील, विहिरी असतील किंवा ऊसाचं शेत असेल, ह्या सर्व ठिकाणी आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काय हाती यश येत नव्हतं. नंतर ह्या रोडला जेवढे CCTV कॅमेरे आहेत खाजगी मालकीचे ते सगळे कॅमेरे आम्ही चेक केले डिपार्टमेंटच्या साहाय्यानं, तरी त्या कॅमेऱ्यामध्ये काही त्याचा शोध लागत नव्हता. नंतर साधारणतः 8च्या दरम्यान संशयित एका आरोपीला त्यांनी ताब्यात घेतलं डिपार्टमेंटनी आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने विचारल्यानंतर तिथं पिंपळवंडीचं लेंडेस्थळ आहे, त्या लेंडेस्थळाचा एक ओढा आहे, त्या ओढ्याच्या कडेला त्यांनी तिथं त्या चिमुरडीला तिचं काय म्हणू आपण त्याला अत्याचार करून तिचा खून केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यांनी ते जागा स्पॉट दाखवला आणि त्याच्यानंतर ते क्लिअर झालं का ह्या व्यक्तीनेच हे सगळं केलेलं आहे. त्याच्यानंतर फॉरेन्सिक लॅबची टीम आल्या, पोलीस डिपार्टमेंट आले, ओतूरचे असतील, आळेपाट्याचे असतील, नारायणगावचे असतील, सर्व आमच्या लेंडेस्थळातल्या सगळ्या युवकांनी आणि ज्येष्ठांनी सगळ्या डिपार्टमेंटला सहकार्य केलं. त्यांना हवं नव्हते रात्रीच्या वेळेला टॉर्च वगैरे किंवा अंधारात इकडं जाणं, तर आमची मुलं पहिली पुढं जायची, नंतर डिपार्टमेंटला सहकार्य करून डिपार्टमेंट यायचं. त्याच्यानंतर त्या बिचाऱ्या मुलीचा मृतदेह तिथं सापडला. त्याच्यानंतर फॉरेन्सिकची लॅब तिथं गेली आणि
हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं मन हे हेलावून गेले. अगदी आपल्या घरातली एखादी चिमुरडी जावी अशा प्रकारची सगळ्यांची एक मानसिकता तयार झाली होती. आणि त्याच्यातून एक अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि जे कोणी ही घटना केली असेल त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही आमच्या पिंपळवंडीकरांची आवर्जून मागणी आहे. पण आरोपी स्वतः सोबत फिरत होता, माहिती देत होता, तुम्ही पण पाहिलं ना? हो हो. सीसीटीव्ही चेक करण्यासाठी फिरत होता. किती म्हणायचं हे धाडस म्हणजे? त्याचं हाईट एवढी आहे साहेब, ज्या वेळेला आम्ही पहिला CCTV चेक करायला गेलो त्यावेळेला तो आरोपी समोर बसला होता. आणि ज्या वेळेला तो सायकलवरनं तिथं जाताना दिसला, संशयित बरं का, तर त्यावेळेला त्याची एवढी हाईट, तो म्हणतो ह्या बघा मीच आहे हा सायकलवाला. अरे बाबा. एवढ्यापर्यंत ते म्हणजे त्याला काय देवाने ती सुबुद्धी म्हणावी का दुर्बुद्धी दुर्बुद्धी नाही पण सुबुद्धीच म्हणावी का, ते शोधण्यासाठी त्याचं ते वाक्य तेवढं एक कामाला आलं असावं. त्यांनी कुठं प्लॅनिंग ह्या गोष्टी केल्या? नाही ते आता कसं, आता प्राथमिक दर्शनी आम्हाला नाही सांगता येणार. बस धन्यवाद. धन्यवाद. त्याची काय पार्श्वभूमी होती का तशा पद्धतीने? पार्श्वभूमी आता तो शेतीत काम करणारा मुलगा, त्याची पार्श्वभूमी तरी आपण म्हणजे असं कधी जाणवलं नाही आमच्या पिंपळवंडीकरांना. कारण ज्याला गरज लागेल त्या शेतकऱ्याकडं तो कामाला जायचा रोजंदारीने आणि परत घरी जायचे संध्याकाळी. आता इथले बरेचसे लोक अशी आहेत का ती रोजंदारीने कामं करतात. वय किती त्याचं? साधारणतः 20 ते 25 वर्षाचं वय असावं त्याचं. आणि ते चिमुरडीचं बालिकेचं 10 वर्ष, ती मला वाटतं 4थीला होती ना, 4थीला होती ती. काय नातेसंबंध, ओळख काय? नाही, तो फक्त आमच्या मळ्यातल्या, आमच्याकडेच जनरली ती लोक कामाला जास्त असतात. ते पाण्यातला होता आणि हा असं करेल असं कोणाला कधीही वाटलं नव्हतं. थोडं लाईट द्या त्यांच्या. येते काय?